आणि अशीच लपवाछपवी जर तुम्ही करत राहिला तर नवरा बायकोच्या आपल्या नात्याला काय अर्थ आहे? राजवीर, मी खरं सांगते, मला त्यावेळेला जे योग्य वाटलं तेच मी केलं. नंदाला ऑलरेडी खूप त्रास झाला होता आणि मला त्या परिस्थितीत तिला आणखी त्रास नव्हता होऊ द्यायचा. मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त नंदासाठी केलं. राजवीर, तिने लवकरात लवकर या सिच्युएशन मधून बाहेर पडावं एवढंच मला वाटत होतं आणि ती बाहेर पडत सुद्धा होती. पण राजवीर, आज तुम्ही सगळ्यांसमोर तिच्यावर हात उचलला, तिला ओरडलात, तिला धक्का बसला या सगळ्याचा. मी तिच्यावर हात उचलला कारण तिच्या आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे की ती किती रिस्पॉन्सिबल होती मला. राजवीर, पण आपण तिला हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने जरा शांतपणे समजवू शकलो असतो ना. मे बी येस, तिला ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने शांततेत पण समजवता आली असती, पण त्यासाठी तुम्ही सगळं मला आधीच सांगायला हवं होतं. राजवीर, मी तुम्हाला सांगितलं ना मी हे सगळं का केलं. हो, पण तरी मला असं वाटतंय मनवा की तुम्ही जे वागलात ते चुकीचं होतं. एनिवे, झोप आली, झोपतो. गुड नाईट. काकू, काही हवंय का तुम्हाला? मला सांगा, मी देते. काही नको बाई, केलीस तेवढी मदत पुरे झाली. नंदाला कळलं नाही दूध तू दिलेस तर ते पिणार सुद्धा नाही. कालपासून उपाशी माझी पोर. कशी आहे ती आता? कशी असणार आहे? काही खात पीत नाही, काही नाही, कुणाशी काही बोलत नाही, नुसती रडतीये दिवसभर. त्याशी कसं वागावं ना हेच कळत नाही मला. काकू, आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. ती बाहेर पडेल या सगळ्यातनं. डोंट वरी. तुला बोलायला काय जाते ग? जोपर्यंत कुणाला काही माहित नव्हतं तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. राजवीने नंदावर हात उचलायला नको होता आणि ह्या सगळ्याला राजवीर जितका जबाबदार आहे ना तेवढीच तू पण जबाबदार आहेस. काल यांनी जे काही केलं ते मलाही नाही पटलं आणि मी बोलले त्यांच्याशी यावर, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. काकू, मला माहिती आहे जे काही झालं त्यामुळे नंदा खूप डिस्टर्ब्ड आहे, पण मी खरं सांगते, मी राजवीरला थांबवायचा खूप प्रयत्न केला होता. तू राजवीरला काय आज ओळखतेस का? असाच आहे ना तो. तू त्याला थांबवण्यापेक्षा हे सांगितलंच नसतं ना तर जास्त बरं झालं असतं. पण तू असं का करशील? राजवीरने आम्हाला सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावावी हेच तर तुझ्या मनात होतं ना. असं काय बोलताय तुम्ही? खरंच माझ्या मनात असलं काही नव्हतं. मनवा कोणाच्या मनात काय आणि काय नाही हे तर मला चांगलंच समजलं. पण राजवीरने नंदावर हात उचलायला नको होता आणि हे जे काय सगळं घडलं ना त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार आहेस. हे तू सगळं आरामात थांबू शकली असतीस, पण तू तसं नाही केलंस कारण तुला हे असंच घडावं असं वाटत होतं. हॅलो. हॅलो. फक्त बघतच राहणार आहेस की काही बोलणार पण आहे? कॉफी घेणार? नाही, नको. तू काही महत्वाचं काम करतेस का? नाही, तसं असेल तर मी तुला डिस्टर्ब नाही करत. नाही, काम महत्वाचंच आहे, पण तू इथे बसल्याने मी डिस्टर्ब नाही होणार. सो डोंट वरी. तुला काही बोलायचं आहे का? काही नाही, मी इथे असा सहजच बसलोय. ओके. काल तू गुढीपाडव्याला घरी आली होतीस तर आईबाबांना खूप आनंद झाला. खूप छान वाटलं त्यांना. फक्त आई बाबांना? अगं म्हणजे मला सुद्धा. ते दिसत होतंच मला. आई मला सारखी चिडवत असते, बऱ्याचदा माझी मस्करी करते ती. का? आय मीन कशावरून? अगं तुझ्यावरून. माझ्यावरून? पण का? अगं तिला वाटतं की आपल्यात काहीतरी सुरू आहे
म्हणजे अफेअर वगैरे. एक मिनिट. म्हणून त्या दिवशी किचन मध्ये आई मला तुझ्याबद्दल विचारत होती. आई आई काय विचारत होती तुला? हेच की नितेश तुला आवडतो का? सिरियसली? आई काय विचारते? तू मनावर नको घेऊ. ओके. पण तू काय उत्तर दिलंस? हेच की तसा माणूस म्हणून चांगला आहे तो, अजून? आणि चिडतो असा मध्ये मध्ये, पण आवडतो मला तो. तू असं सांगितलंस आईला? हो, पण आता तू म्हणालाच मला की तू मनावर घेऊ नको, तर चल. बरं, आत्ता कॉफी चालेल मला. आणतो. आलोच. पुढे अजून असं बरंच काही घडणार आहे ज्यावर तुझा विश्वास बसणार नाही नितेश. राजवीर, कॉफी. अजून रागवलात माझ्यावर? सांगा ना, अजून राग गेला नाहीये माझ्यावरचा? ऍक्च्युली मी सांगण्याची गरज नाही तरी सांगतो. तुम्ही खूप महत्वाचे आहात माझ्यासाठी. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये तिसऱ्या कोणामुळे जर भांडण होणार असतील, प्रॉब्लेम होणार असेल, तर मला नाही आवडणार ते. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय. त्यामुळे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून एकमेकांपासून छोट्या छोट्या गोष्टी का होईना लपवल्या नाही पाहिजे. आपल्या ट्रान्सपरन्सी असणं खूप महत्वाचं आहे. उद्या तुमच्यापासून एखादी महत्वाची गोष्ट मी लपवली, तुम्हाला कसं वाटेल? आय होप यापुढे तुम्ही माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवणार नाही. नाही लपवणार ना? नाही. येतो मी, एक महत्वाची मीटिंग आहे. राजवीर, एक रिक्वेस्ट होती. जे काही झालं त्यानंतर नंदा खूप डिस्टर्ब आहे. काकू म्हणत होत्या की ती काही खात पित नाहीये आणि सारखी रडते. रिक्वेस्ट काय? तुम्ही ऑफिसला जाण्याआधी तिला जाऊन भेटता का? तुम्ही बोललात तर तिला बरं वाटेल. नाही, मला गरज नाही वाटत त्याची. 2 दिवस उपाशी राहील, भूक लागली की जेवेन ती. नीट समजवायला गेलो तर हट्ट करेल आणखी. राजवीर, प्लीज. ती लहान आहे, ती चुकली, सगळे तिला ओरडले, पण आता कोणीतरी तिला तिची चूक शांतपणे समजावायला नको का? अजिबात गरज नाही. प्लीज, एकदा बोला तिच्याशी. ती खूप त्रास करून घेते. आपणच तिला सावरायला हवं ना? आपण सावरून काहीच उपयोग नाही. तिला स्वतःला सावरावं लागेल. येतो. नंदा, अगं किती दिवस उपाशी राहणार आहेस? कालपासून काही खाल्लं नाहीयेस. हे तर एवढं दूध पिऊन टाक. नकोय मला, प्लीज. अशी काय करतेस नंदा? अगं खाणं पिणं सोडून काय होणार आहे? दर दूध पी हे. नको. मी तर म्हणतो झालं गेलं विसरून जा. आता तरी शाण्यासारखं वाग. आतापर्यंत माझं ऐकलं नाहीस, आता तरी ऐक. तेव्हाही मी पैसे देत नव्हतो, पण तू हट्टा नाही घेतलेस, ऐकलं नाहीस आमचं. बघितलंस काय झालं? गेलं ना फुकट पैसे. अहो, काय तुम्ही इथं काय चाललंय आणि तुम्ही पैशाचं काय घेऊन बसलात? बरोबरच बोलतोय मी. पैसे झाडाला नाही लागत. तुम्हा दोघांना अजून कळलेलं नाहीये का मला कसला त्रास होतोय ते? मला तुमच्या दोघांचा त्रास होतोय. नंदा, ग आम्ही काय केलं? एक्झॅक्टली.
तुम्ही काहीच केलेलं नाही. त्या राजवीर दादाने सगळ्यांसमोर मला कानाखाली मारली, पण तुम्ही एक शब्दाने काही बोलला नाही. बोललात का? आधीच ती मनवा माझ्या डोक्यात गेली होती, आता मला तुमचाही राग येतोय. माझं मॉडेलिंग करण्याचं स्वप्नही मोडलंय. आणि त्या राजवीर दादानी मला सगळ्यांसमोर कानाखाली मारली, माझा इन्सल्ट केला, पण तुम्ही दोघे काहीही बोलला नाहीत. शांतपणे बघत बसलात. काहीच वाटलं नाही का तुम्हाला? मला नाही हेच कळत नाही की मी तुमच्या पोटी जन्मच का घेतलाय. हा, तोंड सांभाळून बोल. बरोबरच बोलतेय ती. नंदाशी कसा वागला राजवीर तरी तुम्ही काहीच बोलला नाहीत. अहो मी लहान पडतो म्हणून मी काहीच बोलू शकत नाही, पण तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्ही का नाही बोललात त्याला? यश, तुझ्या समोर झालं. काय करू शकत हो तुम्ही सांग? हो सगळं माझ्या समोरच झालं. तुमच्या मुलीवर त्यांनी हात उचलला, पण तुम्ही काहीच बोलला नाहीत, शांत बसलात. यश अरे पण काल जे काही झालं त्यात नंदाची चूक होती की नाही? आम्ही काय बोलणार होतो सांग बरं. मान्य आहे ना, चूक नंदाचीच होती. अगदी 200% चूक नंदाचीच होती. पण शिक्षा तुम्ही दोघांनी केली पाहिजेत ना. तो कोण आहे? त्याचा काय संबंध? उद्या येऊन कोणी आमच्यावरती हात उचलेल चालेल तुम्हाला? यश तुला मध्ये पडायची काही गरज नाहीये. आम्ही बघतो काय करायचं ते. आई तू तर काही बोलूच नकोस. तुम्ही दोघांना काही करू शकत नाही आणि त्याचे परिणाम आम्ही भोगतोय. हे बघ यश, तू बरोबर बोलतोयस. म्हणजे नंदाला काही बोलण्याचा त्याला काहीच अधिकार नाहीये. पण परिस्थितीने हात बांधले गेलेत रे माझे, म्हणून जरा सबुरीने बघा. अहो, खड्ड्यात गेली होती सबुरी. आता या पुढे काय करायचं ना ते मी बघून घेईन. मध्ये नाही पडायचं. यश, यश तू जरा असा काय हा मुलगा? दोघांना काही बोलून उपयोगच नाहीये. तुम्ही जसे आहात ना तसेच राहणार आहात. आणि प्लीज आता हे खायचं प्यायचं घेऊन माझ्या मागे येऊ नकोस. नंदा अगं ऐक ना थोडस. रंजू, हळू जरा. माई मला ना काही सुचतच नाहीये. वीट आणलाय पोरीनं. अगं रंजू, काय चाललंय ते बघितलंयस ना तू? मग जरा तिच्या कलाने घे ना. माई सगळे प्रयत्न करून झाले, पण ती समजतच नाहीये. माई चहा. तुमच्यासाठी पण चहा घेऊन येते आम्ही. काही नकोय आम्हाला. काय झालं? हो तुम्ही सांगा आता तिला काय झालं ते. मी काय बोलले तर माईना आवडणार नाही परत. रंजू, असं का बोलतेस? मी काही बोलले का तुला? माई तसं नाही हो. जाऊ दे, तुम्ही सांगा ना काय झालं ते. नंदा काही ऐकतच नाहीये, खात पित नाहीये, काही नुसती चिडचिड करते. समजवायला गेलो तर माझा देखील अपमान केला. आता काय करावं मला देखील कळत नाही. मोहन, रंजू, ती चिडचिड करते ना, मग तुम्ही शांत राहा. अरे तुम्ही सुद्धा चिडचिड केलीत तर हे सगळं वाढत जाईल. आई, खरं सांगू का, मला असं वाटतं नंदाला मानसोपचार तज्ञाकडे न्यावं. हो काय काय बडबड करताय? तुला काय वेळ नाही लागलाय? हो माई सांगा ना काय बोलतात ते बघा. अगं पण आपलं काहीच ऐकत नाही. ती घेऊन गेलो तर बिघडलं कुठे? काही गरज नाही तिला कुठे न्यायची. बाकी तुम्ही काही करा. ते असंच वागत राहिलं ना ती तर आजारी पडेल. त्यापेक्षा घेऊन जाऊया. काही होत नाही हो तिला. आम्ही बघते. तू काय बघते? तुला समोर उभं देखील करत नाही ती. तू काय बघणार आहेस? तुम्ही दोघं प्लीज भांडू नका. ए मनवा, तू आमच्या मध्ये पडू नकोस, कळलं का? आम्ही बघतो काय करायचं ते. मोहन, रंजू, तुम्ही शांत व्हा बरं. भांडत नका बसू. नाही, इथे भांडण्याचा प्रश्न नाहीये.
पण जे आहे तेच बोलतोय ना मी. सांग काय चुकीचं बोललो मी? अरे तुला सांगितलं ना शांत हो म्हणून. मी बघते काय करायचं ते. माई, तुम्ही नका तिला समजवण्याच्या भानगडीत पडू. अहो ती आमचंच काही ऐकत नाही, तुमचं कुठून ऐकणार आहे? ठीक आहे, मी माझ्या परीने समजावते तिला. माई ऐक माझं, ती खूप चिडचिड करते. तू समजवायला गेलीस ना तर तुझा देखील अपमान करायला मागे पुढे पाहणार नाही ती. ठीक आहे, मी बघते, मी समजावते तिला. नाही नाही नको, तुम्ही प्लीज नका जाऊ. का? माहिती ऑलरेडी खूप रागवली आहे. त्यात तुम्ही जाऊन तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर तिची चिडचिड होईल. तिला थोडा वेळ द्या, नंतर जाऊन बोला तिच्याशी हवं तर. ठीक आहे. खरं तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे. माझंच चुकलं माई. अगं असं का म्हणतेस? बरोबरच बोलते मी, सगळं माझ्यामुळेच झालं. तुम्ही सांगितलं नाही त्या दिवशी तुम्ही कुठे गेला होता. सांगताय? असं फक्त इतकंच म्हणणं आहे की नाही सांगणार ना तुम्ही. तुम्हाला कळतंय मला त्रास होतोय, माझी चिडचिड होते, आपल्यात वाद होत आहे, पण तरी तुम्हाला तुमचंच खरं करायचंय. मला नंदाचं वागण्यात जरा बदल जाणवत होता. तिची कुठल्या तरी फोटोशूटसाठी तयारी चालली होती. मनवाने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. याचा अर्थ ते आता माझ्याशी मोकळेपणाने बोलत नाही. त्या कुठे जातात, कोणाला भेटतात, काय करतात याची माहिती मला काढावी लागणार आहे. तुम्ही चुकीचं वागलात म्हणा. आता यापुढे माझी इच्छा नसताना सुद्धा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवावी लागणार मला. त्याशिवाय तुमच्या मनात नक्की काय चालू आहे हे मला समजणार नाही. राजवीर, तुम्हाला मी किती विश्वासाने हे सगळं सांगितलं, पण रागाच्या भरात तुम्ही नंदावर हात उचलला आणि नंदासाठी लपवून ठेवलेली गोष्ट काल सगळ्यांना समजली. अशा गोष्टी चिडून नाही, शांतपणे सांभाळून घ्याव्यात असं मला वाटतं. पण तुम्ही खूप चिडलात. मला माझी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची असते, पण मला नाही माहित तुम्ही नेमके त्यावर कसे रिॲक्ट व्हाल. आता यापुढे तुम्हाला काही सांगायचं की नाही हेच मला कळत नाहीये. मनवा, मनवा, हा बाई, काही हवं होतं का तुम्हाला? हो, तुझा वेळ हवा होता. असं काय बोलताय तुम्ही? काय झालं? अगं बोलायचंय तुझ्याशी. थोडा वेळ माझ्यासोबत बसतेस? हो, या ना, बसा. मनवा, अगं किती त्रास करून घेते स्वतःला. चेहरा बघ कसा झालाय तू. बरं दिसतं काय? नाही नाही, असं काही नाहीये. मला माहितीये तुला खूप त्रास झाला या गोष्टीचा. आता खाली बघितलं ना मी. अगं का दोष देते स्वतःला? मनवा, हे बघ, काही गोष्टी असतात ना त्या ठरवून बदलता येत नाहीत आणि थांबवता पण येत नाही. पण त्यासाठी स्वतःला दोष नसतो द्यायचा. जे झालं ना ते खूप वाईट झालं. असं व्हायला नकोच होतं. पण त्यात तुझी काहीच चूक नव्हती. नाही, माई चूक माझीच होती.
मी उगीच सांगितलं राजवीरना. केवढे चिडले ते, त्यांनी हात उचलला नंदावरती. आणि आता घरची परिस्थिती बघताय ना कशी झाली आहे. कोणी कोणाशी धड बोलत नाहीये. माणसांनी भरलेलं घर आहे, पण तरी असं वाटतं की या घरात कोणीच राहत नाही, कोणी आपापसात बोलत नाहीये. घराचं घर पण गेलंय माई. आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी राजवीरना सांगितलं ना, म्हणून झालंय.